चला तर आज बनवूया शिमला मिरचीची सिंपल भाजी। त्यासाठी 4 शिमला मी कट करून घेतल्यात। फोडणीसाठी कांदा, एक छोटा कांदा, 5-10 कढीपत्त्याची पानं आणि वाटण्यासाठी सुकं खोबरं 1-2 चमचे, शेंगदाणे 2 चमचे, आलं, जिरं आणि लसूण आणि त्यातच मी कोथिंबीर पण टाकून घेणार आहे आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं पण। चला तर फोडणी करून घेऊ। जिरं, मोहरी, कढीपत्ता, कांदा आणि त्याला एखाद मिनिट परतून घेऊ। कांदा आपला गोल्डन रंगावर मस्तपैकी भाजून निघालाय। तर मसाले आपण बघूया। मसाला छोटे 2 चमचे तांबडं तिखट किंवा लाल मिरची पावडर काही म्हणू शकता तुम्ही, ते 2 चमचे, थोडासा हिंग, 1 चमचा हळद आणि 1-1.5 चमचा धने जिरे पूड, थोडंसं अर्धा कप पाणी टाकून मसाले शिजवून घेऊ। आता आपले मसाले छान परतले गेले तर आपण त्यात हे वाटलेले आपलं खोबरं आणि शेंगदाणे आले लसणाचं वाटण छान आपण एखाद मिनिट परतून घेतलंय। आता आपण त्यातच किचन किंग मसाला छोटा 1-1.5 चमचा, नंतर मीठ, कोथिंबीर, शिमला मिर्च कट करून घेतलेली हे टाकून चांगलं हलवू आणि 1-2 मिनिट पुन्हा झाकण ठेवून शिजायला ठेवू। आपण मसाले आणि शिमला कट करून घेतलेली परतवून घेतली 1-2 मिनिट। आता आपण पाणी टाकून देऊ। जास्त तुम्हाला पातळ करायचे असेल तर ग्लासभर पाणी टाकू शकता, मीडियम करायचे असेल तर अर्धा ग्लास, मी आता अर्धा ग्लास पाणी टाकू। सगळीकडून हलवून घेऊ आणि झाकण ठेवून 5-7 मिनिट शिजवू। अशा प्रकारे आपली साधी सोपी शिमला मिरच भाजी तयार आहे। तर तुम्ही पण करून बघा, कमेंटमध्ये सांगा। भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त राहा आणि चवीने खा।